आज जसं की आम्ही रेडी झालो आहे, मी आणि अवयू बाहेर चाललो आहे. कुठे चाललो आहे ते तुम्हाला कळेल. ॲक्च्युली आज मीच सांगून देते, आम्ही चाललो आहे वर्षाकडे. आणि तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर तिच्याकडे नौकन्याचं जेवण आहे आणि जो एक भैरवनाथ बसणार आहे तो म्हणजे आपला अवयुक्त बसणार आहे. अवयुक्त छान रेडी झाला आहे. चला तर आपण निघूया. अवयू आज बेडवरून पडलाय, त्यामुळे त्याला थोडा त्रास होत असेल. तसं तुम्ही त्याला केलंय व्यवस्थित, म्हणजे असं इथे बघू शकता तुम्ही डाव्या माथेवर त्याला लाल लाल झालाय. तिथे थोडं तो पडला, म्हणजे आम्ही केअरफुल असतो, पण आता तो इतका पळापळी करतो की तो पडला आज. चलो चलो. प्रीतम पण येतोय आमच्या बरोबर. थोडं सामान न्यायचं आहे, ते मला कॅरी होणार नाही अवयू बरोबर, आणि मला शूट पण करायचं, त्यामुळे आहे. कचरा उद्याला देते, थोडं घाईत आहे आज. हो देऊन देईल हातात तिच्या. चल ये अक्षरा. हो अक्षरा आराध्या ना, तर चालेल ना व्हिडिओ मध्ये घेतलेलं. ती काय करते तिथे? सुरू आहे. हा यूट्यूबलाच टाकायसाठी करते. ही दिसते शॉर्ट्स ब्लॉग्स चांगले होते, आवडले मला. थँक्यू. आ गए क्या? भैया नहीं है घर पे? अरे नहीं ना, वो सब्जी रूम में सब्जी भी ले आई, तो तू कहाँ जाएगी? अयो फिर मेरे साथ नहीं आओगे आप? मैं आपके साथ चलूंगी अगर टाइम मिलेगा तो, क्योंकि मेरा थोड़ा सा बाहर का काम है विश्रांतवाड़ी का. अच्छा अच्छा अच्छा, चलो चलो बैठ जाओ अभी वहाँ पे. जसं की तुम्ही बघू शकता आम्ही इथे आता पोहोचलो आहो, आणि त्याचबरोबर इथे छोट्या छोट्या मुली आहेत जे की आमची आज नवकन्या होणार आहे, म्हणजे आहेत ऑलरेडी. आणि आता इथे असं सगळ्यांना बघून छान वाटतंय. आता ज्या मुली घेऊन आली मी 2-3 बाकी होत्या त्या, त्यांचे वर्षा पाय वगैरे धुते आहे. आणि तिचं ॲक्च्युली तिने 9 दिवसांचं असं नो ऑनियन नो गार्लिक खायचं तिचं होतं. म्हणजे रामनवमीचे जे 9 दिवस असतात तेव्हा ते लोक ऑनियन किंवा गार्लिक असं नाही खात. आणि ती खूप देवाचं करते. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. इथे ती अवयूचे पण पाय धुते आहे. आणि आता ती सगळ्यांना जेवण वगैरे भरवणार, म्हणजे सगळ्यांचे प्लेट्स वगैरे करणार, आणि मी पण तिला थोडीशी मदत करणार. आमचा अवयू इथे शांत बसला आहे, आणि त्याला असं बघून मला बिलकुल छान नाही वाटत आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. सगळ्यांना बघून तो खुश आहे आणि हॅपी आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, होत असते मुलांबरोबर असं. वर्षा आणि मी एकाच सोसायटीमध्ये राहत असतो, त्यामुळे आमचे जे घराचे लेआउट्स आहे ते सेम आहे. आणि हा तिचा किचन आहे, तुम्हाला सरळ दिसतच असेल. आता मी तिला एक प्लेट्स बनवून देणार, आणि त्यानंतर बाकी जे 1-2 वस्तू आहेत ती तिथे त्या प्लेटमध्ये सर्व करणार आणि सगळ्यांना देणार. इथे जयेश दादा पण भाज्या घेऊन आले आहे, कारण तुम्हाला माहिती आहे संडे आहे, आणि त्यामुळे ते भाज्या वगैरे घेऊन आले ऑलरेडी. आणि माझ्या भाज्या मी नंतर जाऊन घेऊन येईल. आज वर्षाला थोडं बाहेर काम आहे, त्यामुळे ती माझ्याबरोबर शाळेत नाही येणार. आणि इथे जयेशदादा आल्याबरोबर अवयूला थोडंसं पॅम्पर करतायत, आणि ते मला थोड्या वेळानेच लगेच विचारायला लागले की माझ्याकडे ट्रायपॉड आहे, तुम्हाला हवं असेल तर घ्या. वर्षाची फॅमिली खूप स्वीट आहे, खूप केअरिंग आहे. मला खूपदा त्यांची मदतीची गरज पडतात, आणि ते लोक नेहमी माझ्यासाठी तयार असतात. बघा दादा मला विचारतं मी ट्रायपॉड आणू का वगैरे. आणि माझे जसं की तुम्हाला लास्ट टाईम मी सांगितलेलं ऑलरेडी की माझे बेडशीट्स वगैरे आहेत, तर माझ्याकडे वॉशिंग मशीन अजून मी घेतली नाही आहे. तर वर्षाकडे वॉशिंग मशीन आहे, तर ती मला आठवड्याची 1 ते 2दा माझे बेडशीट्स पण वॉश वगैरे करून देते. आणि इथे दादा मला सेटअप करून देत आहे, ट्रायपॉड लावून देते आहे की बा व्यवस्थित कर शूट व्यवस्थित असं. आणि हे सगळं सेटअप वगैरे त्यांनी करून दिलं, आणि त्यानंतर मग मी तिथे माझा फोन लावला आणि सगळं शूट करून घेतलं. पाणी तो दिया ही नहीं, दिया था मैंने बहुत पहले. सबने पानी पिया इधर से उधर. बच्चे खाना कम खाते, पानी ज्यादा पीते. इतना भागा भागी किए लोगों ने भी. सगळ्या नवकन्यांचं जेवण इथे झालं आहे. आणि थोडेफार गिफ्ट्स किंवा बनाना आणि पैसे वगैरे इथे सगळ्यांना देते येते. आणि आमचा अवयूने थोडासा हलवाच खाल्ला, त्यांनी पुरी वगैरे खाल्ली नाही. आज नाही घाबरू बाळा. जयेशदादाला बघून नाही घाबरत आहे. लास्ट टाइम जेव्हा जयेशदादा अँड फॅमिली माझ्याकडे जेवायला आलेली तेव्हा तो खूप घाबरत होता. जय माता दी. चलो कोई नहीं बाबू.
माझं बाळ इथे रडायला लागलं होतं सगळ्यांना बघून. मग मी त्याला जवळ घेतलं आणि वर्षा सगळ्यांना आता सोडायला चालली आहे, कारण मुलं छोटे छोटे आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडणं खूप गरजेचं आहे. तिकडे तिकडे गेलं की त्यांचे आईवडील आमच्यावर ओरडतील म्हणून. आणि अर्धे लोक जे आहेत ते फेज 1चे होते. ती छोटी बेबी होती, तिने वर्षाकडला डॉगी टॉय घेतलेला आणि ती परत नव्हती देत. तर वर्षाने इतक्या स्वीटली तिला म्हटलं की नेक्स्ट टाइम आओगे तो फिर से खेलने दे दूंगी, अभी मुझे वापस कर दो ऐसे. खूप स्वीट जेस्चर होतं ते. आणि हे सगळे आता यांना सोडून येणार परत आणि त्यानंतर लगेच थोड्या वेळाने प्रीतमला मी कॉल करून बोलावून घेणार. आज असं झालं, एक खूप मोठी गोष्ट झाली ती म्हणजे असं की मी प्रीतमला खूपदा कॉल केले आणि प्रीतम घरी एकदम गाढ झोपीत झोपला होता. आणि मग मला तिथे जाऊन परस्परी त्याला उठवावं लागलं आणि त्याला घेऊन यावं लागलं. अवीला मी आज इथे सोडून गेली होती कारण मला खूप भीती वाटत होती की काय झालं अचानक, हा फोन का उचलत नाही असं. हा आला मग आणि मग आमचं जेवण वगैरे मस्त झालं. आमचं मस्त जेवण झालं. तिने आज आम्हाला हे इन्व्हाइट केलं होतं आणि जेवण खूप छान झालं होतं. आणि आता अवयू झोपला इथे, आम्ही घरी चाललो आहे, आम्ही पण थोडा आराम करू. आणि त्यानंतर आज आहे संडे आणि मला जायचं आहे भाज्या घ्यायला. जसं की तुम्हाला माहितीच असेल की आमच्याकडे संडे मार्केट असतो मोठा, तर मी जाईल आणि खूप सारे फ्रूट्स घेऊन येईल. माझ्याकडले फ्रूट्स ऑलमोस्ट सगळे संपले आहेत. सो तुम्हालाही घेऊन चलते आज बाजारात, तुम्ही पण बघा. आणि जवळपास तुम्ही कुठे असाल तर तुम्ही पण नक्की त्या बाजाराला एकदा व्हिजिट करा. भरपूर चांगल्या गोष्टी मिळतात तिथे. ॲक्च्युली भाज्याच असं नाही, फ्रूट्स, भाज्या, तिथे कपडे पण मिळतात आणि भरपूर काही मिळते गोष्टी, तर तुम्ही पण नक्की कन्सिडर करू शकता. वर्षाकडून आल्यानंतर कपडे राहिले होते, भांडे राहिले होते, कारण तिच्याकडे थोडं लवकर जायचं होतं. म्हणजे तिने मला 10 वाजताच इन्व्हाइट केलेलं, पण तरीसुद्धा जाईपर्यंत मला 10:30 झाले. त्यातल्या त्यात अवयू रात्री व्यवस्थित झोपत नाही, माझीसुद्धा आणि प्रीतमचीसुद्धा झोप होत नाही. सो आता फायनली माझी सगळी कामं आवरलं असं म्हणू शकतो. थोडा वेळ मी आता आराम करेल आणि त्यानंतर आपण सगळे जाऊया भाजी घ्यायला, कारण संडे मार्केट असतोच, तुला माहितीच आहे तुम्हाला. त्यामुळे थोडा वेळ मी आता आराम करते, कारण सकाळपासून भरपूर दगदग झाली आहे. त्यातल्या त्यात अवयूने व्यवस्थित जेवण केलं नाही आहे, ते डोक्यात सतत फिरत आहे. पण ठीक आहे, तो आता झोपला आहे येताना. पण त्यानंतर तो घरी आल्याला उठला. मी त्याला थोडं भरवलं, वरण भात वगैरे खाल्लं त्यांनी, थोडंसंच खाल्लं, 4-5 घास खाल्ले. त्यानंतर तो आज बिकॉज ऑफ बेडवरनं खाली पडला, तर त्याला शाळेत थोडं दुखत असेल. तसं तर मी त्याला थोडंसं विक्स वगैरे लावलं आहे. आता झोपला आहे थोडा वेळ, उठल्यानंतर परत त्याला काहीतरी भरवेल आणि त्यानंतर मार्केटला निघेल. आमच्या सगळ्यांची मस्त झोप झाली आहे, थोडा आराम केला. आता अव्यू पण उठला आहे, त्यासाठी मी करते पॅनकेक्स. ॲक्च्युली माझं ते जे पॅनकेकचं बॅटर आहे ते रेडीमेड आहे, म्हणजे रेडीमेडच आणलं आहे मी. त्यात मी थोडं दूध घातलं आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते मी तव्यावर पोर केलं आहे. चला त्याला रेडी करते. त्यावर थोडं गार्निशिंगसाठी मी चॉकलेट सिरप टाकेल आणि त्याला भरवूया. बघूया त्याचं पहिल्यांदा त्याला देते मी, काय त्याचं रिॲक्शन आहे त्याचं बघूया. बघा असा दिसतो आहे. यावर माझ्याकडे एक चॉकलेट सिरप आहे, ते घालते मी. तसं तर हा असंही छानच वाटतोय, बट जस्ट एक चॉकलेटची असं फ्लेवर यायला हवं, तोही एन्जॉय करेल.
अवयूला आवडले. छोटे छोटे करून दे त्याला, बाळाला छोटे छोटे करून दे. मी ह्याला तुपाने पहिलं केलेलं कारण मला अवयूला द्यायचं होतं. आता मी यात थोडं तेल घालते, म्हणजे असं थोडंसं वरून जस्ट तेल पोर करते. मी इथे करते अवयूसाठी कंदाची खीर. म्हणजे यात मी थोडं दूध, थोडं पाणी आणि कंद किसून घातलंय. आता याला मी पावभाजी मॅशरने मॅश करून घेणार आहे व्यवस्थित आणि थोडं गूळ घालणार आहे. हे त्याला आवडतं आणि तो इंटरेस्टने खातो पण. मग भाजी घ्यायला निघायचं आणि यांना होळी आली. होळी संपली ऑलरेडी. बस कर. मी चालली मार्केट आणि आता मला वर्षाचा फोन आला होता. ती बोलली आहे की इथे रॅलीज वगैरे निघत आहे. बघूया जर असं काही रॅली दिसली तर तुम्हाला पण थोडंफार दाखवेल. पुण्यात रॅली हा मी कधी प्रकार बघितला नाही, बट होऊ शकतं की यावर्षी निघत असेल किंवा याच्या पूर्वी पण निघाली असेल, पण मला माहिती नसेल, असंही होऊ शकते. चला तर निघूया. बसून QR कोड द्याल तिकडे करू का? द्या. ओके, मी आली आहे बाजारातून, मार्केटमधून खूप साऱ्या भाज्या, व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स घेऊन तुमच्याबरोबर शेअर करते मी काय काय आणलं ते. ओके, आज इतकी जास्ती गर्दी होती की मी तिथे काहीच शूट नाही करू शकली. ॲक्च्युली यावेळेस मी फ्रूट्स थोडे जास्ती घेऊन आली कारण लास्ट टाइम माझ्याकडचे फ्रूट्स पूर्णपणे संपून गेले होते आणि घरात फ्रूट्स नसलं की मला काहीतरी अधुरं असं वाटतं. म्हणून चला आता तुम्हाला दाखवते मी काय व्हेजिटेबल्स आणले ते. यू इज ऑल्सो एक्सायटेड. काय घेऊन आली खाऊ माझ्यासाठी? सर्वात आधी मी आणले आहे बटाटे, थोडेफार ॲपल्स आणले आहे. त्यानंतर ही पालक आहे. यावेळेस मला सुकी अशी पालक नाही भेटली, थोडी पाण्याची आहे, पण ठीक आहे, मी त्याला व्यवस्थित निवडून ठेवून देईल. त्यानंतर मी गाजर आणले आहे आणि त्यानंतर बीट खूप इम्पॉर्टंट आहे. हां, पहिले आंबे आमच्याकडे आले आहेत, पण मी असा हापूस आंबा वगैरे आणला नाही आहे. मला नाही माहिती या आंब्याचं नाव काय, पण चांगले होते आंबे, तर मी हे ½ kg घेऊन आली. त्यानंतर मी आणले आहे कुकुंबर, ½ kgच आणले आहेत. त्यानंतर वांगे, याची मी छान एक रेसिपी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे, म्हणून मी यावेळेस छोटे छोटे साईजचे वांगे घेऊन आली आहे. त्यानंतर खरबूजा, नेहमी मी 3 किलो आणते, यावेळेस मी 2च किलो आणले कारण लास्ट टाईम माझे 2 खराब झाले होते शेवटपर्यंत. त्यानंतर आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे की वांग्याचं भरीत मला आणि प्रीतमला दोघांनाही आवडत असतं, त्यामुळे मी वांगे आणले. आणि ही पत्तागोबी, फ्लॉवर म्हणजेच फुलगोबी, हे चिकू अवयूसाठी, आणि हे ग्रेप्स. मी ग्रेप्स याच्यापूर्वी आणलेले पण ते खूपच जास्त आंबट होते आणि भरपूर दिवसांपूर्वी आणलेले, तर ते म्हणजे त्यावेळेस सीझन सुरूच झालेला, त्यामुळे मी यावेळेस परत आणले ग्रेप्स. आणि त्याचबरोबर मी आणले पपया. मी पिकलेला छान पपया आणलाय कारण प्रीतम मला बोलला आहे की त्याला डब्यात भाजीपोळी नको, त्याला फ्रूट्स, मखाने आणि ड्रायफ्रूट्स असंच सगळं हवं आहे, त्यामुळे मी पिकलेली पपई आणली आहे. आणि त्याचबरोबर मी आणली आहे मेथी. माझी सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे मेथीच आहे. याचीसुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्यानंतर आणले मी हे शेंगा. आमच्याकडे याला चवळीचे शेंगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा, कारण इथे सुद्धा याचं काहीतरी वेगळंच नाव आहे. आणि त्याचबरोबर मी आणली आहे कोथिंबीर, जी की सगळ्या भाज्यांमध्ये टाकणं खूप नेसेसरी असते आणि दिसायलाही छान वाटतं आणि टेस्ट पण छान येतो. आणि त्याचबरोबर मी आणले आहेत कांदे. माझ्याकडे ऑलरेडी 1 ते 2 किलो कांदे आहेत, पण थोडेफार एक्स्ट्रा असावे म्हणून मी कांदे आणले. तर ह्या अशा सगळ्या वस्तू मी आणल्या आहेत माझ्यासाठी. यावेळेस मी टमॅटो नाही आणले कारण माझ्याकडे ऑलरेडी ½ kg आय थिंक टमाटर आहेत, सो यावेळेस मी टोमॅटो नाही आणले. त्याचबरोबर एक गोष्टच विसरली, यात आहेत रताळे, ज्याला की कंदही म्हणतो आपण, म्हणजे नागपूरला मी कंद म्हणायची पण इथे याला रताळे म्हणतात. आणि थोडेसे वटाणे आणलेत मी, भाज्यांमध्ये थोडंफार टाकायला छान वाटतं. सो हे बघा, अशी माझी संडे मार्केटची प्रिपरेशन असते, म्हणजे तयारी असते पूर्ण आठवड्यासाठी.
चला तर आता आपण मेथीची भाजी करून घेऊया. माझी सगळी भाजी वगैरे निवडून झाली आहे आणि आता मी मेथीची भाजी बनवायला ठेवणार आहे. तर विचार केला की चला तुमच्याबरोबर पण आज रेसिपी शेअर करते. आणि मेथीची भाजी माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे. फेवरेट आहे कारण नेहमीपासून मी मेथीची भाजी अशीच खात आली आहे. म्हणजे याला ॲक्च्युली तुम्ही असंही बोलू शकता मेथी वांग्याची भाजी, असं खूप टेस्टी वाटते. तर नक्की ट्राय करा. चला तर मी रेसिपी सुरू करते. सर्वात आधी आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याला बारीक बारीक कट करून घेतलेल्या. त्याला आपण परतून घेऊ. त्याचबरोबर मिरच्या पण होतील. छान परतून झाल्या, लालसर लसण पण झालंय. तर आता मी घालते यात वांग. यात मी 2 मीडियम साईजचे वांगे घातलेत. आता हे वांगे जे आहेत ना, हलकेसे थोडे कलर चेंज होईपर्यंत होऊ द्यायचं. आणि याचबरोबर मी यात घालणार आहे हिरवा वाटाणा. कमी आचेवर त्याला थोडंसं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे थोडं हलकासा याचा कलर चेंज झाला. कारण आपण जेव्हा मेथीची भाजी यात घालू ना, तेव्हा सुद्धा त्या मेथीच्या भाजीला पाणी सुटतं भरपूर. आणि मग ते त्या पाण्यात भाजी आणि भाजीबरोबरच हे बाकीच्या गोष्टी पण शिजत जातात. आता मी यात घालणार आहे मेथी. दोन मिनटं पण नाही लागली. भाजी जेवढी भरून होती सगळी अर्धी झाली आहे. तुम्हाला दिसतच असेल बघा. पाणी इथे ऑलमोस्ट आता संपलं आहे. आणि आपली भाजीसुद्धा छान शिजली आहे. वांगी पण बघू शकता छान शिजल्यात. आणि आपले जे ग्रीन पीज होते ते सुद्धा छान शिजले. अशा प्रकारे मी मेथीची भाजी बनवत असते. आणि ही भाजी मला फार आवडते, म्हणजे खूपच जास्त आवडते. एकदम सिंपल रेसिपी आहे, पण तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा. टेस्टला एवढी यम्मी असते की तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगाल की ही भाजी खरंच खूप छान आहे म्हणून.